आपल्या दादांना जाऊन 6 महिने होत आहे. एकतर 6 महिने असे भराभरा गेले की कळलंच नाही. आणि पहिल्या दिवसापासून आमची सगळ्यांची इच्छा आहे, मागणी आहे की एक सखोल चौकशी झाली पाहिजे. त्यांनी पहिल्या महिन्याभरात आपल्याला एक प्राथमिक अहवाल तिथं दिला, पण तो आम्हाला काही पटला नाही. त्याच्यात अनेक मुद्दे त्यांनी जे घेतले ते चुकीचे आहेत. तुम्ही जर तिथं गेला, बारामतीत गोजूबावी म्हणून एक गाव आहे, तर तिथं खूप गोष्टी त्या प्राथमिक अहवालमध्ये जे त्यांनी लिहिलेले ते सगळे चुकीचे ठरलेले आहेत. तरी आम्ही सगळे इथं थांबलो आहे. आणि आज काकांना जाऊन 6 महिने झाले, पण खंत एकाच गोष्टीची आहे की आत्तापर्यंत सत्य हे जनतेच्या समोर आलेलं नाही आहे. आम्ही सगळ्यांनी संयम ठेवलेला आहे. आम्ही वाट बघत होतो की दुसरा आता तिथं रिपोर्ट येईल, तिसरा रिपोर्ट येईल. पण आता परवाच मी बातम्या बघत होतो, जी एअर इंडियाची जी दुर्दैवी घटना आपल्या अहमदाबादला जी झाली, त्याला वर्ष होऊन गेलं तरी पण आत्तापर्यंत कुठेही काही तिथं चौकशी केली गेली नाही आहे किंवा रिपोर्ट आपल्या सगळ्यांच्या समोर आलेला नाही आहे. आणि अजितदादांसारखे एवढे मोठे नेते आपल्याला अचानक सोडून गेले. लोकांच्या मनात शंका आहे. सारखं लोक बोलून पण दाखवतात आणि तरी आत्तापर्यंत तो रिपोर्ट समोर येत नाही. ह्याच गोष्टीची खंत आहे आणि वाईट वाटतं. आणि आमची सगळ्यांची इच्छा आहे, अपेक्षा आहे की लवकरात लवकर त्या दुर्दैवी घटनेची माहिती आमच्या सगळ्यांच्या समोर यावी आणि नक्की त्या दिवशी काय झालं, कसं झालं, व्हिडिओ, CCTV, साधे CCTV व्हिडिओ मुंबई एअरपोर्टचे अजून आपल्या समोर आलेले नाही आहेत. आणि लवकरात लवकर ही सगळी चौकशी झाली पाहिजे. CBI चौकशी करत आहे, CID असेल, आपलं DGCA असेल, सगळे जर एवढी चौकशी करत असतील तर मग हे सगळं समोर यायला एवढा वेळ का लागतो, हाच प्रश्न माझ्या आणि सगळे जे बारामतीचे सर्वसामान्य जनता आहे त्यांच्या मनात आहे. का वेळ लागतोय असं तुम्हाला वाटतं? आता मी चौकशी तिथं करत नाही आहे. चौकशी सगळे पोलीस अधिकारी असतील किंवा जे टेक्निकल लोक आहेत ते सगळे तिथं चौकशी करत असतील. करत आहेत, नाही करत आहेत, हे त्यांनाच आपल्याला विचारावं लागेल. पण वेळ लागतोय हे खरं आहे. आज 6 महिने होऊन गेले. आम्ही पण संयम ठेवला, आम्ही पण थांबलेलो. आम्हाला वाटलं की आज रिपोर्ट येईल, उद्या रिपोर्ट होईल. एवढे दिवस झाले, आत्तापर्यंत काहीच आपल्या समोर आलेलं नाही आहे. पण आत्ता खरी गरज आहे की लोकांसमोर तुम्ही हे सगळं मांडलं पाहिजे. दादांसारखे एवढे मोठे नेते, लोकप्रिय नेते, महाराष्ट्राचं नुकसान झालं आहे, देशाचं नुकसान झालं आहे आणि तरी पण आत्तापर्यंत तो रिपोर्ट आपल्यासमोर येत नाही. म्हणजे साधं जर कुठंतरी एखाद्या हॉटेलमध्ये जरी कुठली दुर्दैवी घटना घडली तरी त्या हॉटेलच्या मालकाला ते अटक करतात आणि मग ती चौकशी तिथं चालू ठेवतात. आज एवढी मोठी घटना होऊन सुद्धा VSRच्या मालकांवर अजिबात कुठलीही कारवाई तिथं केली जात नाही आहे. VSRचे जे सिंग आहेत त्यांना कुठंही तिथं बोलवण्यात येत नाही आहे. विमानांची चौकशी तिथं केली जात नाही आहे. त्यांचं मेंटेनन्स व्यवस्थित होत नाही आहे. हे पूर्वीपासून लोक म्हणत होते की VSR कंपनीच्या विमानांचं मेंटेनन्स नीट होत नाही. विमानात ते फ्यूल मोठ्या प्रमाणात तिथं भरत असतात. कॉस्ट कटिंग करण्याच्या भांगडीत ते सगळे हे गोष्टी करत असतात. आजपर्यंत मी एवढ्या सखोल किंवा खोलात जाऊन मी ह्या गोष्टींवर कधी बोललेलो नाही आहे. पण आता आमच्या सगळ्यांचा संयम सुटत चालला आहे. बारामतीकरांना आत्ता सगळी उत्तरं पाहिजेत की नक्की त्या दिवशी काय झालं. तुम्ही आम्हाला एकदा तरी सांगितलं पाहिजे किंवा जे काही चौकशीतून समोर येत असेल हे तुम्ही आमच्या समोर मांडलं पाहिजे. एवढीच मी विनंती करतो. तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना, जे कोण आपले इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज असतील त्यांना सगळ्यांना विनंती करतो की लवकरात लवकर हे सत्य तुम्ही आमच्या समोर मांडावं. अजित पवारांचा अपघात 28 तारखेला झाला. त्याच्यानंतर 13 दिवसानंतर साधारण 11-12 फेब्रुवारीच्या दरम्यान हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला गेला. तेव्हा जी प्रकर्षानं मागणी होत होती चौकशीची ती आता होताना दिसत नाहीये आणि हेच त्या संबंधित यंत्रणेला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का?
तेव्हाही आपण मागणी केली, तेव्हा आपण प्रयत्न केले, पण आपण पण समजून घेतलं पाहिजे की शेवटी त्यांनाही आपण वेळ दिला पाहिजे. ते सगळे जे टेक्निकल एक्सपर्ट्स असतात किंवा ज्यांना विमानातली आतली टेक्निकल माहिती असते किंवा जे हे काम करत आले त्यांना पण आपण थोडा वेळ दिला पाहिजे, ही तेव्हा माझी भावना होती. पण लवकरात लवकर आपल्याला हे सगळे गोष्टी समजले पाहिजेत, हे तेव्हाही वाटायचं, आजही वाटतंय. आणि आता 6 महिने होऊन गेले, असं मला तरी वाटतंय की आता आपण भरपूर त्यांना वेळ दिलेला आहे. अजून वेळ आपण त्यांना देऊ शकत नाही किंवा आता आमचा पण पेशन्स आता संपत चाललाय. काहीतरी एक दुसरा रिपोर्ट त्यांनी लवकरात लवकर आपल्या समोर तिथं त्यांनी मांडावा, एवढीच आमची सगळ्यांची इच्छा आहे. पुढची भूमिका काय? आता आम्ही त्यांच्या रिपोर्टची वाट पाहू. मला विश्वास आहे की सगळे तिथं पाठपुरावा करत असतीलच. मग ते स्वतः काकी असतील किंवा सगळेच तिथं पाठपुरावा करत असतील. पण लवकरात लवकर तो रिपोर्ट आला पाहिजे. आम्ही तिथं पाठपुरावा करू, आम्ही त्यांना जाऊन भेटू, त्यांना विनंती करू की आत्तापर्यंतची जी काही माहिती असेल ती तुम्ही आमच्या समोर मांडली पाहिजे. जे काही गोष्टी तुमच्या फाइंडिंग्समध्ये आल्या असतील ते तुम्ही आम्हाला सांगितले पाहिजेत, कारण आम्ही आता अस्वस्थ व्हायला लागलो आहे. लवकरात लवकर काहीतरी नवीन माहिती आमच्या सगळ्यांच्या समोर आली पाहिजे. काही दिवसापूर्वी शरद पवार पंतप्रधानांना भेटले, त्याच्यानंतर पंतप्रधानांना अमित शहांना सुनील तटकरे भेटले, त्याच्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि शरद पवारांची भेट झाली. काय चालू आहे नेमकं राष्ट्रवादीमध्ये? पवार साहेब हे खूप मोठे नेते आहेत. स्वतः पंतप्रधान जेव्हा बारामतीत आलेले तेव्हा ते म्हणालेले की साहेब हे माझे गुरु आहेत, त्यांच्याकडून बरंच मी शिकत आलो आहे. आज सगळ्यात जास्त अनुभव आपल्या देशात जर कुणाकडं असेल तर तो अनुभव आपल्या आदरणीय पवार साहेबांकडं आहे. हे पंतप्रधान पण मान्य करतात. आणि साहेबांनी स्वतः तुम्हाला तिथं सांगितलं की ते भेटायला गेले, जो आपला नीटचा प्रश्न होता किंवा जे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन जे जंतर मंतरला चालू होतं ते थांबवण्यासाठी किंवा त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी तिथं पवारसाहेब जाऊन भेटले. लगेच दुसऱ्या दिवशी आपल्याला तिथं ॲक्शन पंतप्रधानांनी घेतलेली ती बघायला मिळाली. आणि शिक्षण मंत्री जे आहेत आपले केंद्रीय शिक्षण मंत्री, त्यांचा राजीनामा तिथं घेण्यात आला आणि या संदर्भात साहेब तिथं पंतप्रधान साहेबांशी बोलायला गेले होते.